नेवासा तालुक्यातील वाकडी शिवारातील अनिल बाबूराव काळे यांच्या शेतात असलेल्या शेणाचं गाळ जुन्या विहिरीत साठलेला होता. या विहिरीमध्ये मांजर पडल्यानंतर मांजर काढायला विशाल उर्फ बबलू अनिल काळे 23 गेला. हे लक्षात आल्यावर त्याचे वडील अनिल बाबूराव काळे 58 विहिरीत उतरले व वर आलेच नाही आणि हे पाहून शेजारच्या शेतातील बाबासाहेब पवार 35 हा त्यांना काढायला खाली गेला. तो सुद्धा आतमध्येच गेला. दरम्यान अनिलचे बंधू चुलत भाऊ संदीप, माणिक आणि काळे 36 हे रस्त्याने जात होते. त्यांना आवाज दिल्यानंतर ते देखील विहिरीत उतरले आणि वर आलेच नाही. हे पाहून त्याचे वडील माणिकराव गोविंदराव काळे 65 यांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरले आणि ते देखील बेशुद्ध होऊन त्या गाळातच रुतले. दरम्यान विजय माणिक काळे 36 हा कमरेला दोर लावून विहिरीत उतरला. लागल्यावर त्याने आवाज देताच लोकांनी त्याला वर काढले आणि आता त्याला खाजगी दवाखान्यात ॲडमिट केले आहे. या घडलेल्या घटनेमुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार दिलीप लोखंडे, टाकळी भान.